भाजपची उमेदवार निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आता बैठका होत आहेत। दोन्ही प्रभारी म्हणजेच भूपेंद्र यादव असतील, अश्विनी वैष्णव असतील, शिवप्रकाशजी आणि त्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे हे या बैठकीला उपस्थित आहेत। कालपासून या बैठका सुरू झालेल्या आहेत। भाजप जिल्हा कोर कमिटीच्या या बैठका आहेत। हरियाणामधील विजयानंतर आता भाजप आणखी आक्रमक झालेली आहे आणि या बैठकांमध्ये सुद्धा आपल्याला जल्लोष दिसून येतोय। पूर्ण ताकदीने कामाला लागलेली आहे सध्या भाजप। सुशांत सावंत या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट देतील। सुशांत, आता बैठका सुरू आहेत। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप उमेदवार निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं कळतंय, काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे अमोल, आपण जर बघितलं असेल तर भाजपचे उमेदवार निवड जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। नवरात्रीनंतर खऱ्या अर्थाने भाजपची पहिली यादी जाहीर होईल अशी चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या सादर या निवासस्थानी सध्या भाजपच्या जिल्हा पातळीवरच्या ज्या बैठका ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत। प्रत्येक जिल्ह्यातील जे कार्यकर्ते आहे भाजपची त्या उमेदवाराबद्दलचं नेमकं कसं मत असणार याबाबतची खऱ्या अर्थाने माहिती घेतली जाणार। कशा पद्धतीने आपला उमेदवार निवडून येऊ शकतो याची माहिती देखील या बैठकीत घेतली जाते। आपण जर बघितलं असेल तर काल मुंबई आणि कोकणासंदर्भातली जी आहे ती बैठक झाली आणि या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे हे उपस्थित होते। त्यासोबत रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील, भाजपच्या जे प्रमुख नेते जे आहेत बैठकांना हजेरी लावतात। आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सादर या निवासस्थानी अशाच बैठका झाल्या होत्या। त्यानंतर नाव जे आहे ते जाहीर करण्यात आले। त्याच पद्धतीची रणनीती आता विधानसभेसाठी आता आखली जाते आणि आता या बैठका नवरात्रीच्या नंतर कदाचित भाजपची यादी सुद्धा जाहीर होऊ शकते। धन्यवाद सुशांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।